जय जिनेंद्र सर्वांना सूर्यकांत जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मूग डाळीचा झटपट ढोकळा। त्यासाठी आपण एक ग्लास मूग डाळीचे पीठ घेतले। चवीनुसार मीठ घालायचे, एक चमचा बडीशेप घालायचे, थोडीशी हिंग पावडर घालायची, एक छोटा चमचा तेल टाकायचे, एक चमचा साखर टाकायची, एक सकास करून घ्यायचे आणि पाणी घालून पीठ भिजवायचे। लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचे। अर्धा चमचा सोडा टाकायचे आणि त्याच्यावरच आपल्याला लिंबू पिळून घ्यायचे, एक लिंबू पिळायचे। त्याला एकसारखं फिरवून घ्यायचे, एका बाजूनेच फिरवायचंय, उलट फिरवायचं नाहीये। हे पहा पीठ फुगत आहे आता। एका ताटात हे घालायचे, पाणी ठेवलेलं आहे, मी कढईत करते, कुकर मध्ये पण तुम्ही करू शकता। त्याच्यावर असं झाकायचे आणि 15 मिनिटं ठेवायचे। 20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण ह्याला काढून घेतलेले। चना डाळ पचायला जड आहे आणि मूग डाळ पचायला हलकी आहे। आपण दरवेळी चना डाळीचं ढोकळा खातो, आज आपण मूग डाळीचं ढोकळा ट्राय करून बघू। हे मिरच्या असे चिरून घ्यायचे मध्ये मध्ये। आता आपण फोडणीची तयारी करूया। आता थोडं तेल घालून घेऊया, थोडी मोहरी टाकून घेऊया, जिरे, कढीपत्ता आणि चिरलेल्या मिरच्या। अर्धी वाटी पाणी घालून घेऊया, थोडं मीठ टाकून घेऊया, थोडं साखर टाकून घेऊया, आपली आवडीनुसार कट करून घ्या। हे पाणी ह्याच्यावर ओतून घ्यायचंय फोडणीचं। कोथिंबीर कापलेली आता टाकून घेऊया, खोबरं किसलेलं आहे ते पण टाकून घेऊया। हा झाला आपला झटपट मूग डाळीचा ढोकळा तयार। आता आपण काढून बघूया। हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे। हे झाले आपले झटपट ढोकळा तयार। मी एक टेस्ट करून बघतो। अप्रतिम झालेले आहेत। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र।